म्हणजे हा क्वांटिटीने जरी लहान कार्यक्रम दिसत असला, खूप मोठा भव्य दिव्य ज्याचं लाईव्ह होत आहे वगैरे, असं काही जरी नसलं तर एक क्वालिटेटिव्ह, एक गुणात्मक कार्यक्रम हा नक्की आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी हा पुढाकार घेणारे आणि पुरस्कार देणारे जे प्रतिष्ठान आहे यांचे खूप खूप अभिनंदन करतो. कारण मित्रांनो, मी सुद्धा नागपूर जिल्हा पुरस्कार प्राप्त कर्मचारी आहे. माझे वडील नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे पुरस्कार प्राप्त शिक्षक होते आणि माझ्या वडिलांना एक शाल मिळाली. ती शाल माझ्या वडिलांनी साहेब आयुष्यभर जपून ठेवली. म्हणजे त्या गोष्टीचं महत्व किती राहते. पुरस्कारची राशी किती आहे याला महत्व नाही, पण पुरस्काराचं जे काही मिळते तुम्हाला ते फार महत्वाचं आहे. कधीतरी 2016 साली रोहना ग्रामपंचायतीतून माझा इथून बदलून गेल्यानंतर सुद्धा सत्कार घेतला होता आणि माझी दखल घेतली होती. म्हटलं राहिल्यानंतर कर्मचारी गावात राहिल्यानंतर त्याला सगळे नमस्कार करतात, पण बदलून गेल्यानंतर काही कोणी कोणाला विचारत नाही आणि तो कर्मचारी त्या गावाला विचारत नाही, ते गावही त्या कर्मचाऱ्याला विचारत नाही. असा एक व्यावहारिक परिक्रम चाललेला असतो. पण मला ज्यावेळेस रोहना ग्रामपंचायतीने पुरस्कार दिला, ते शील्ड मला 100 शील्ड भेटत साहेब, ते शील्ड माझ्या घरी अजूनही लावलेला आहे. तर सांगण्याचा थोडक्यात उद्देश एवढाच की पुरस्कार ही फार मोठी गोष्ट आहे. पुरस्कारामुळे माणसाला चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळते. आता या सरांनी इथे थोडे 2-3 मिनिटाचे प्रात्यक्षिक दाखवले. या व्यासपीठाच्या माध्यमातून भगवद्गीता, कुठेतरी भगवद्गीता काय आहे, त्याचं महत्व काय आहे हे समजावून सांगितलं. म्हणजे प्रत्येक गुणीजनांची जेवढी स्तुती केली तेवढी कमी आहे, वेळ अपुरा पडेल. परंतु काही गोष्टी माझ्या नजरेत नक्कीच घडलेल्या आहेत आणि त्याचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटते. सरांनी भगवद्गीता शिकवली, आम्ही कुठेतरी पाठ केली सर भगवद्गीता, मुखोद्गत म्हटली, अभिमान वाटला. पण आपण कधी मी आज एवढा मोठा झालो सर, पण मला भगवद्गीतेचा खरा अर्थ कळलाच नाही. म्हणजे माझी तुम्हाला सर विनंती राहील की एखाद्या मुलाला पाठांतर जरी नाही झालं तरी त्याची, म्हणजे तुम्ही हे काम करतच आहे, 50% गट सर केलाय माझ्या दृष्टीने. पुढचा प्रवास असा आहे की त्याचा खरा पुरा जर अर्थ माणसाला कळला सर, एका अध्यायाचा जरी कळला तर आयुष्य बदलून जाते. माणूस वाल्याचा वाल्मिकी होऊन जातो. त्यामुळे माझी तुम्हाला सर विनंती आहे की आपण या मुलांना त्याचा खरा पुरा अर्थ, त्याचं आकलन कळलं तर हे आपल्या देशाचे सर्वोच्च नागरिक बनतील. आणि तुम्ही या मुलांना घडवलं, हे मुलं समाज घडवतील, राज्य घडवतील, देश घडवतील. चंद्रशेखर लांडे साहेब हे मी या गावात जेव्हा नोकरी करत होतो तेव्हा छोटे होते. बघताना कसं दिसायचं, एक क्रिकेट खेळणारे उन्हाळ पोर आहे. पिपळा टाकण्याची टीम दहेगावला टुर्नामेंट खेळायला यायची, प्रतिभावान होते. पिपळा गावाचं खासियत सांगतो, वैशिष्ट्य सांगतो साहेब, पिपळा गावचे मुलं जे आहे आता ते गाव चालवतात, तिथं तालुका चालवतात, क्रिएटिव्ह, त्यांच्यामध्ये कुठेतरी काहीतरी चांगलं काम करण्याची क्षमता होती. ते नुसतंच असे नव्हते की बाबाचे 2 एकर विकले आणि उडवले, असा प्रकार या गावात बिलकुल नव्हता. हे गाव श्रमजीवी होतं. चंद्रशेखर पाटील सरांचा माझा या क्षेत्रातून ओळख झाली, पण मी त्यांच्या घरी दरवर्षी जायचो. त्यांची आई मला प्रेमानं बापून हात मारायचे आणि तासभर बसायचं, हे शिकत होते. आणि म्हणजे खेळता उन्हाळ्या करता माणूस कसा एक जबाबदार नागरिक बनतो आणि त्या जबाबदार नागरिक काहीतरी एक कन्स्ट्रक्टिव्ह कार्य करतो. एवढं कन्स्ट्रक्टिव्ह कार्य होत जाते की त्याची दखल जबाब घेतो आणि कुठेतरी आपण पुरस्कार प्राप्त करतो. हे असं सहज घडता एक चांगलं घडून जाते. त्याला म्हणतो आपण विधायक पड. आपण सर्व आपापल्या क्षेत्रात समाजाला, देशाला म्हणजे संशोधन करून, कृतीतून
इथून मेहनत करून जे काही घडवण्याचा प्रयत्न करताय तर तुमचे या देशावर नक्कीच उपकार आहे, या राज्यावर या समाजावर उपकार, अतिशय उपकार आहे. मी तुमचे तालुका प्रशासनातर्फे मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, कोणताही कार्यक्रम आपल्या घरी साधी सत्यनारायणची पूजा जरी असली तरी धावपळ निर्माण होते. केळीची पिलने आणले का, आंब्याच्या डाळ्याने आणल्या का, नारळने आणल्या का, घरात चिडचिड होते. हा कार्यक्रम इथे आयोजित करणे आणि त्या आयोजनाला तुमचे इतरांचे सर्वांचे साथ लाभणे हे काही छोट्याशा गोष्टी नाही. एक कुटुंब घेऊन चालता येत नाही माणसाला. माणूस सगळा समाजाचा, समाज म्हणजे मी अर्थात एका अर्थाने फक्त तेली माळी कुंडी हे समजत, समाज म्हणजे ज्या सोसायटीत आपण वावरतो अशा समाजाचं सगळ्याचे सगळे समूह एकत्र येणे आणि त्याच्यातून चांगली निर्मिती करण्याचा प्रयत्न करणे ह्या गोष्टी फार मोठ्या आहेत. आज मी आमचे तलाठी महोदय संघटनेचे हे होते, पदाधिकारी होते, त्यांचं देहावसन झालं उमरेडला. मी सरांना विनंती केली, सर मला तिकडे पण जाणं आवश्यक आहे. तर सरांनी सांगितलं की नाही सर तुम्ही या. आव्हानाला आयुष्यात केला यशस्वी कोण होतो तेवढ्याच वेळात वेगळ्या पद्धतीनं काम करतो, जास्त कामाची म्हणजे संख्यात्मक काम जास्त करतो, वेळ तेवढा क्वालिटेटिव्ह करतो, तो चॅलेंज जो स्वीकारतो तो यशस्वी होतो. तुम्ही जसे पुरस्कार प्राप्त व्यक्ती यशस्वी आहे त्याप्रमाणे सकाळी 8 वाजता उमरेडला गेलो, 9 वाजता पोहोचलो, त्यांच्या घरी भेट दिली, मनाला कुठेतरी समाधान वाटलं आणि पुन्हा मी सरांच्या आज्ञेनुसार इथे हजर झालो. प्रश्न हा नाही, सरांनी माझ्यावर उपकार केले. माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी, तुमच्यामध्ये ओळख निर्माण करण्यासाठी सरांनी मला इथे संधी दिली. त्याबद्दल आयोजकांचे तसेच सरांचे मी खूप खूप आभार मानतो. माझ्या बोलण्यातून काही घटक सुटून गेले असतील किंवा काही गोष्टीवर प्रकाश जो नसन पडला तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे, कारण व्यासपीठावर बोलताना वेळेचं सुद्धा बंधन पाळलं पाहिजे. आपण सर आपले पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.